सध्या देशभरामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीने SIR मोहीम चालू आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये आपली नावं येण्याकरता सर्वांनी आपले फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात शिर्डीतील काही लोकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या की शिर्डी नगरपालिका जाणीवपूर्वक, आता काही ठिकाणी काही लोकांचं शिर्डीतही घर आहे, निमगाव निगोजला पण घर, काहींचं शिर्डीतही घर आहे आणि साकुरीतही घर आहे. मग तुमचं नाव शिर्डीतून हेतुपुरस्सर काढायचं, तुम्ही एक तर साकुरीत टाका नाही तर निमगाव निगोजमध्ये टाका, असा प्रयत्न शिर्डीचे मुख्य अधिकारी त्या ठिकाणी दडपण आणून लोकांची नाव वगळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी लोकांनी माझ्या कानावर त्या ठिकाणी घातल्या. वास्तविक हे शिर्डी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहे. 2 वेळेस शिर्डी नगरपालिकेत सध्या कार्यरत आहे. मला वाटतं सगळा कार्यकाळ यांचा 2 वेळेस मिळून 6 वर्ष झाली. त्याच्या अगोदर राहतेला होते. म्हणजे एकाच मतदारसंघात 7-7, 8-8 वर्ष हे मुख्य अधिकारी त्या ठिकाणी काम करतात. आणि हे राजकीय लोकांच्या सांगण्यावरनं लोकांना त्रास द्यायचं त्या ठिकाणी काम करतात. मला वाटतं की देशभरात एक ठिकाणी नाव असावं, 2 ठिकाणी नावं नसावीत, पण कुठल्या ठिकाणी नाव असावं तो अधिकार संपूर्ण मतदाराचा आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं ते कैलासवासी अजितदादा पवार असतील, शरद पवार साहेब असतील, यांचं काटेवाडीत पण घर आहे, बारामतीत पण घर आहे आणि मुंबईमध्ये पण घर आहे. तर बऱ्याच वेळेस आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल, वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने पवार साहेबांनी मुंबईत नाव ठेवलं, कधी बारामतीत नाव ठेवलं. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मतदारी नाव कुठल्या गावात आपलं ठेवायचंय. उदाहरणार्थ माझ्या बाबतीत सुद्धा 25 वर्षापूर्वी असाच प्रकार झाला होता की सर्व वर्तमानपत्रात बातम्या यायच्या. उच्च न्यायालयापर्यंत मी लढाई केली की वडलोपार्जित शेती राहत्यात, 3-3, 4-4 पिढ्यापासून आम्ही राहता गावातच त्या ठिकाणी राहतो, म्हणजे आमची शिक्षणं तिथं झाली. आणि जवळपास जर साकुरी गावात एखादं घर बांधलं, 100 मीटर अंतरावर एखादं घर बांधलं, किंवा मला जर वाटलं मला पुण्यात एखादं फ्लॅट घ्यायचा, तर मी कुठं नाव ठेवायचा माझा अधिकार आहे ना. परंतु नगरपालिकेत आमचा पराभव करता येत नव्हता, म्हणून मतदार यादीतनं नाव ममता पिपडा त्यावेळेच्या नगराध्यक्षांनी माझं नाव कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. सर्व जनतेने तो प्रकार पाहिला. आमचे गुरुवर्य पतित पावन संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक SZ देशमुख सर हे विनोदाने म्हणायचे की पिपडाजी तुमचं भारताचं नागरिकत्व तरी ठेवतात की नाही आता, अशी परिस्थिती निर्माण झालेली सर त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणायचे. त्यामुळे असे प्रकार ज्यावेळेस आपल्याला कुणाला हरवता येत नाही किंवा कुणाला त्रास द्यायचा असतो तर असे प्रकार त्या ठिकाणी सुरू करतात. परंतु त्या लोकांनी पण मला सांगितलं की सध्या शिर्डी मतदारसंघामध्ये लोक मला विचारत आहेत की वडिलांच्या ऐवजी मुलाला अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेता येतात का. उदाहरणार्थ प्रांताधिकाऱ्यांबरोबर मिटिंग असेल, ॲडिशनल कलेक्टरबरोबर असेल, पोलीस अधिकारी, या सगळ्यांना बोलवून घ्यायचं. शिर्डी संस्थांचे कार्यकारी अधिकारी असतील, या सर्वांबरोबर मिटिंगा घ्यायची आणि जशी लहर येईल तसे आदेश द्यायचे, म्हणजे जसं त्याच्या मनात येईल तसे आदेश द्यायचे. मला त्यांनी प्रश्न विचारला लोकांनी की असं करता येतं का. मी म्हटलं माझ्या 35-36 वर्षाचा जो अनुभव आहे राजकीय जीवनाचा, असं काय घटनेत काय कुठं अधिकार नाही. जे ग्रामपंचायत सदस्य पण नाही असे लोक त्या ठिकाणी मिटिंग घेऊ शकत नाही. वास्तविक त्यांना स्वतःलाच समजायला पाहिजे की आपल्याला तो मिटिंग घेण्याचा अधिकार नाही. परंतु जे अधिकारी हे मिटिंगला त्या ठिकाणी जातात त्यांना कायद्याचं ज्ञान चांगलं असतं. परंतु आपण सरकारचे नोकर आहोत, आपण खाजगी कोणाचे नोकर नाही, हे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेव. लोकांचे डोळे उघडे. लोक त्या ठिकाणी विचारतात की संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाटजी असतील, इकडे दादाजी भुसे असतील, गिरीश महाजन असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण जे पालकमंत्री त्या ठिकाणी पाहतोय की त्यांच्या परिवारातले कोणीही अशा अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेऊन असे वेगवेगळे आदेश जेणेकरून जनतेला त्रास होईल चुकीचे आदेश काढायला होतात. उदाहरणार्थ की भोजनालयाचं गरिबांचं भोजन बंद करा. आमच्या डोक्यात विचारायला आम्ही आदेश दिला, भोजनालयातलं जेवण बंद करा, गुन्हेगारी वाढते. मी त्यांना सांगू इच्छितो की भोजनालयाचं गरिबाचं भोजन बंद करून शिर्डीतली गुन्हेगारी कमी झाली का? अजिबात कमी नाही झाली. गुन्हेगारी कमी करायची असेल
तुम्ही जे गुन्हेगारांना रसद पुरवता, गुन्हेगारी टोळ्या चालवायला जी मदत करता ती बंद करणं गरजेचं आहे ना. तुम्हीच गुन्हेगारांच्या टोळ्या चालवायच्या, वरतून सांगायचं की नाही आम्ही गुन्हेगारांच्या विरोधात आहे. लोकांना कळतं नाही. अहो, गुन्हेगारांच्या विरोधात आम्ही लढतो. या शिर्डीतल्या भक्तांना त्या ठिकाणी कोलारच्या पुढे लुटलं जायचं राजरोसपणे. दिवसभरात 5-7 गाड्या लुटल्या जायच्या. मी लक्ष घातलं त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी म्हणजे राजरोज दिवसा ढवळ्या गाड्या तिथं सीट भरायचे आणि तिथं गाड्या लुटायचं काम चालायचं. शिर्डीच्या ग्रामस्थांनी लक्षात आणून दिलं नाही, तुम्ही लक्ष घालू नका म्हणते. म्हणजे गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहायचं, गुन्हेगारांच्या टोळ्या चालवायच्या आणि एकीकडे सांगायचं की आम्ही गुन्हेगारांच्या विरोधात आहे. दुसरा विषय म्हणजे भोजनालयाचं जेवण बंद केलं, तो एक विषय. दुसरा विषय गोरगरिबांची घरं. आपण त्या ठिकाणी पाहिलं की 50 वर्षापासूनची महाराष्ट्र शासनाने भूमिहीन घरकुले 50 वर्षापूर्वी घरकुलं वाटली होती शिर्डीत लक्ष्मीनगरमध्ये. आणि ती घरं जाहीरपणे म्हणजे युट्यूब चॅनलच्या बातम्या आपण काढल्या किंवा वर्तमानपत्रात काढल्या की मुलगा आदेश देतो, ही घरं इतक्या तारखेपर्यंत काढा, नाही तर आम्ही काढून टाकू. अरे काय चाललंय? कोण तुम्ही कोण आदेश देतायत? तुम्ही राजरोजपणे गरिबांची स्वतःच्या मालकीची घरं पाडतायत. म्हणजे आपण किमान लोकांचे प्रपंच उभं करण्याचं काम करायचं की लोकांच्या अन्नात माती कालवायची? म्हणजे मी त्या विषयावर तर स्वतंत्र बोलणार आहे. परत ही जी घरं पाडायची मोहीम शिर्डी मतदारसंघात गेल्या 1.5-2 वर्षापासून जी राबवली, त्या विषयावर मी स्वतंत्र बाईट त्या ठिकाणी देणार आहे. परंतु आम्हाला लहर आली की आम्ही तसे आदेश द्यायचे. म्हणजे शिर्डी सगळी तुमच्या आदेशाने तुम्ही नेस्तनाबूत करायचं त्या ठिकाणी काम करतायत. अहो, ते काही 12चारीचे लोक तिथं आपण प्रॉब्लेम पाहिला असेल, लोकांनी विरोध केला. तीच लोक काही मला फोन करून सांगितलं की काय चाललं, हे मुख्याधिकारी काय करतात? म्हटलं मुख्याधिकारी काय नाही, मुख्याधिकारी मागे कोण आहे लक्षात ठेवा. मग जेव्हा लोकांचा प्रक्षोभ वाढला की मग या महाशयांनी यायचं की आम्ही तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवला आणि परत त्यांच्या यंत्रणेने लोकांना सांगायचं की आमच्या परत नेत्यांचा सत्कार करा त्या ठिकाणी. म्हणजे प्रश्न तुम्हीच निर्माण करायचे आणि प्रश्न सोडवण्याचं नाटक फक्त तुम्हीच त्या ठिकाणी करायचं. लोक आता हुशार झालेले, लोकांना कळायला लागलेलं आहे. आता दुसरं त्या ठिकाणी पहा की शिर्डीत एका महिलेने दुसऱ्या महिलेचा खून केला. अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे. परंतु हे करत असताना एखादा गुन्हा घडला, त्या गुन्हेगारांना पकडा, त्या गुन्हेगारावर कारवाई करा. परंतु तुम्ही या निमित्ताने लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करायला निघालेत का? हातावरचे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी तेव्हापासून व्यवसाय त्यांचे बंद केले. आमच्या परिसरातले सगळे शेतकऱ्यांचे पेरू विकायला शिर्डीत त्या ठिकाणी जातात. त्यांना ओळखपत्र दिलेलं आहे यापूर्वी, ते पेरूवडे लांब नेऊन घातले. अहो मला सांगा, साई भक्त येतात, लोक त्या ठिकाणी पेरू घेतात त्यांच्याकडनं. हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. म्हणजे मन मालेल ते तुम्ही करायचं, मी सांगल तेच नियम, असं नाही चालणार त्या ठिकाणी. हे लोकांना त्यांचे व्यवसाय करायचे, लोकांना त्या ठिकाणी ठरवू द्या. वर्षानुवर्ष शिर्डीत व्यवसाय चाललेले आहेत, त्यांची रोजीरोटी तुम्ही बंद करता का? हे अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि म्हणून लोक त्या ठिकाणी विचारतायत की हे जे नवीन सुरू झालेलं आहे, गेल्या 3-4 वर्षात जे वाढलेलं आहे की एखाद्या वडिलांच्या ऐवजी, जसा एखादा रजेवर जातो ना माणूस आणि मग याच्याकडे पदभार येतो, तसा प्रकार या शिर्डी मतदारसंघात सुरू झाला. मुलगाचा आदेश त्या ठिकाणी देतोय. हे प्रकार बंद झाले पाहिजे. तुम्हाला जर अधिकारच नाहीये शासकीय अधिकाऱ्यांच्या मिटिंग घेण्याचा, तुम्ही कुठल्या कायद्याने या मिटिंगा घेता? लोक त्या ठिकाणी धाडस करू शकत नाही. मला त्या ठिकाणी सांगताय त्या ठिकाणी बोला, मी तर बऱ्याच लोकांना सांगतो की अरे बाबा तुम्ही पण धाडस करा. पिपाड्यांच्या काठीने किती दिवस साप मारणार आहे तुम्ही? तुम्ही पण थोडं धाडस केलं पाहिजे ना. जे चुकीचं झालं, जिथं अन्याय असेल त्या ठिकाणी स्पष्ट बोलले पाहिजे. माझा मागे व्हिडिओ आला की जेव्हा शिर्डी मतदारसंघात शिर्डीतून त्या ठिकाणी सचिन गिदे नावाच्या एका मराठा समाजाच्या तरुणाचं अपहरण झालं आणि जो त्याचा अजूनही मृतदेह मिळाला नाही, त्याचा खून झाला. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपहरण ज्यावेळी झालं तर त्याची मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली पोलिसांनी. अपहरणाचा गुन्हा नाही दाखल केला, शिर्डी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली. तो जर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असता तर त्या सचिन गिदे वाचले असते त्या ठिकाणी. पण ज्या गुन्हेगाराने जिवंत जाळून मारलं त्या दीपक पोकळेने, तर त्याचं तुम्ही अजूनही त्या ठिकाणी घर पाडलं नाही. इथं रोज लोकांना धमक्या देता, तुमचं घर पाडू, बुलडोझर आणतो. म्हणजे मूळ गुन्हेगार जे आहेत, म्हणजे मला ते मराठा समाजातली काही तरुण मुलं भेटली, माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला भेटायला आली आणि मला सांगितलं की तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमचं रक्त उसळलं, सत्यबाजू तुम्ही मांडली आणि
त्यासाठी आम्ही आलो तुम्हाला भेटायला. हे काय चालू तुमच्या शिर्डी मतदारसंघात? काही लोकांनी तर सांगितलं की बीडमध्ये कमीत कमी ते देशमुखांचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह तरी मिळाला बीडमध्ये, पण आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये खून झाला तर त्याचा मृतदेह मिळावा म्हणून वडील त्याचे भाऊ टाव फोडतायत की माझ्या मुलाचा मृतदेह तरी द्या. ही परिस्थिती, ही गुन्हेगारी कुणी वाढवली? कुणी त्या दीपक पोकळेला प्रोत्साहन दिलं? सगळ्या लोकांनी पाहिलं शिर्डी मतदारसंघातल्या. परवाळूचे धंदे असतील, मुरमाचे धंदे असतील, कुणी त्याला साथ दिली? कुणी त्याच्या ऑफिसचं उद्घाटन करायला गेलं होतं? राजरोसपणे गुन्हेगारांच्या पाठीशी तुम्ही उभे राहता आणि परत सांगता की शिर्डीतली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे. म्हणजे जे लोक त्या ठिकाणी छोट्या घरात राहतात, शेजारी भांडणं झाले लोकांचे घराचे शेजारी, किंवा काही लोकांचे बांधवून पण शेतीचे भांडणं होतात, म्हणजे त्या लोकांना तुम्ही गुन्हेगार ठरवता की नाही शिर्डीतले गुन्हेगार आहे. म्हणजे मूळ गुन्हेगार जे आहेत, लोकांचे खून करतात, त्यांना मात्र सोडायचं, त्यांच्या पाठीशी राहायचं. गुन्हेगारांच्या टोळ्या त्या ठिकाणी तुम्ही चालवायच्या. शिर्डीतली पाकिटमारीची संस्कृती कोणी आणली आहे शिर्डीमध्ये? हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. आणि परत हे सर्व करूनच्या करून तुम्ही त्यात माझा काही संबंध नाही, मी गुन्हेगारांच्या विरोधात आहे, हे असं जे बोलतात ना, ते अत्यंत चुकीचं आहे. आमच्या तरुण मुलांना सगळं समजायला लागलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टीला जनतेमध्ये संतापाची भावना आहे की ज्या इस्माला किंवा ज्याला अधिकार प्राप्त आहेत त्याने शासकीय अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतल्या पाहिजे. ज्यांना अधिकार नाहीत त्यांना मिटिंगा घ्यायचा त्यांचा काही संबंध नाही, त्यांनी भान ठेवलं पाहिजे. लोक मला सांगतात की कोणी जर सत्य परिस्थिती मांडली तर लगेच सांगतात नाही नाही ते मानसिक रुग्ण आहे. म्हणजे कोणी सत्य बोललं, न्यायाच्या बाजूने बोललं की त्याला सांगायचं ते मानसिक रुग्ण आहे, आपल्याकडं मी त्यांना औषधे देतो. लोक मला त्याच्याबद्दल काय म्हणतात माहिती आहे का? सामान्य लोक मानसिक रुग्ण कोण आहे हेच तपासण्याची गरज आहे म्हणतात. म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं काही लोकांनी की पिपळाजी तुम्ही होमिओपॅथीचे डॉक्टर आहात आणि जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना होमिओपॅथीमध्ये अत्यंत चांगली ट्रीटमेंट, म्हणजे होमिओपॅथीमध्ये अगदी स्किन डिसीज असेल किंवा मानसिक रोगी असेल तर त्याला ट्रीटमेंट चांगली आहे, ते बरे होतात. तर ते म्हणले की हे जे मानसिक रुग्ण आहे असे तर त्यांना तुम्ही होमिओपॅथी उपचार द्या, त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. या लोकांना तुम्हीच औषध देऊ शकतात ही लोकांची धारणा आहे. परंतु मला या निमित्ताने सांगावंच वाटतं की आपण जर कोणी प्रश्न मांडत असेल, कोणी अन्यायाच्या विरोधात बोलत असेल तर तुम्ही त्यांना मानसिक रुग्ण ही भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळात आपण आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्याला काही अधिकार आहेत का? आपण कुठल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवतो, त्यांच्यावर मिटिंग घेतो. अरे त्यापेक्षा आम्ही ना कुठले आता गेलं काही वर्ष झाले मी रस्त्याचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतो. म्हणजे आता कालचं आपण त्या ठिकाणी पाहिजे वेगवेगळे रस्त्यांचे पत्रे, म्हणजे नॅशनल हायवेचे असतील, गडकरी साहेबांना वारंवार भेटतो. या कोलारचं पूल आहे ना, ते कोलारच्या पुलाचा पाठपुरावा त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे, नाही तर पूल सुद्धा तयार झाला नसता. म्हणजे पुलाचं काम मंजूर व्हावं किंवा इथं 3-3 तास त्या कोलारच्या व्यापाऱ्यांना त्रास होतो, त्याचा सगळा पाठपुरावा मी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आजही प्रत्येक रस्त्याच्या इथून तर नगरपर्यंत जे जे शक्य आहे, आमची जेवढी कुवत आहे आम्ही पाठपुरावा करतो त्या ठिकाणी. उद्या गुरुपौर्णिमा शिर्डीत आणि खड्डे कशाने भरले? जी खडी काढली ना रस्त्याची जुनी उकरून ती खडी त्या ठिकाणी भरली. लोकांना एखादी कार गेल्यानंतर, मोटरसायकल गेल्यानंतर ते खडे उडतात, भक्तांना त्या ठिकाणी लागतात. साधे शिर्डीचे खड्डे सुद्धा बुजवता येत नाही शिर्डी नगरपालिकेला. खड्डे बुजवायचे थोडे, उद्या गुरुपौर्णिमा आहे, ते सुद्धा काम शिर्डी नगरपालिका करत नाही. त्यांना त्या मुख्याधिकाऱ्यांना फक्त राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी. सावळीपर्यंत पहा काय रस्त्यांची अवस्था आहे, काय खड्डे आहेत, काय लोक शिव्या देतात, साई भक्त काय आशीर्वाद देतात, कोण आहे या ठिकाणी?